हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत रात्रीचे 11. आज आहे शनिवार खरं तर. आणि हा जो व्हिडिओ आहे तो मागच्या महिन्यातला 29 तारखेचा व्हिडिओ आहे. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला होता. पण लाँग व्हिडिओ मी तुम्हाला म्हटलं होतं की मी लाँग व्हिडिओ टाकणार आहे. पण मला टाकणं आणि व्हॉईस ओव्हर देणं खरंच पॉसिबल नाही झालं. म्हणून म्हटलं आज काही करून आज हा व्हिडिओ टाकूया. तर तुम्ही म्हणालात की छान तयारी कशासाठी चालली होती? तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच होता की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पश्चिम महाराष्ट्रातील 14 फुटी जो पुतळा असतो तो पहिल्यांदा सांगलीत आणला होता. त्याच्यासाठी एवढी छान मस्त तयारी केली होती. आदर्श बाबूवालांना काहीही काम असू दे जिथल्या तिथलं सगळं काम सोडायचं आणि ह्या बाबाकडे बघायला. तसं बाबांनी काय म्हणजे असं इंट्रोडक्शन दिलेली आहे की तुझ्या हातातलं काम सोडायचं पहिलं आणि त्या पहिला पोराकडे लक्ष द्यायचं. बाकी सगळं जाऊ तिकडं, पहिला त्याच्याकडे लक्ष द्यायचं. काल परवाचा तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये किस्सा सांगितला होता. धडपड गाडी धडपडून आला होता, पाठीमागे पडला, दात घुसलेत, रक्तबंबाळ झाला, असं सगळं झालेलं आहे. असं तर काय म्हणतात, हा फेटा बांधल्यानंतर ना फिलिंग एकदम ढगात होती असं म्हणावं लागेल. कारण खरंच खूप भारी वाटतं फेटा बांधल्यावरती. खरंच किती छान वाटतं मी सांगू शकत नाही तुम्हाला. इतकं भारी वाटत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जयंती असल्यागत फील येत होता. सगळं ओव्हरऑल तिथलं जे वातावरण झालं होतं ना आमच्या इथलं चौकातलं, खरं सांगतो जयंती असल्यासारखंच एकदम वातावरण झालं होतं. असं वाटतं तरी जयंती आली काय. तर जयंती पण आले थोडा लवकर. आता थोड्या दिवसांवर जयंती फक्त 10 दिवस बाकी आहेत, खूप दिवस बाकी नाहीत असं म्हणावं लागेल. फक्त 10 दिवसावर जयंती आलेली आहे. इथं ना सगळ्यांनी आम्ही फेटे बांधून घेतले. आत्तीने पण फेटा बांधला होता, बघू शकता. ह्यांचं पान काय म्हणतात, किती बायका होत्या. मला वाटतं जवळजवळ आम्ही 100भर बायका झालो असो, 100-150. पण 100-150 बायकांना त्यांनी इतक्या फास्टमध्ये काय म्हणतात फेटा बांधला होता ना. खूप फास्टमध्ये सगळ्यांना फेटा त्यांनी बांधला होता. खूप म्हणजे खूप जास्त. अंगात प्रत्येकाची एक कला असते ना, तेच खरं असतं सोडा. असं म्हणतात तेच खरं आहे की प्रत्येकाच्या अंगात एखादी कला असते. तसंच ह्यांचीसुद्धा कला आहे की एवढ्या जणांना पटकन एवढ्या वेळेत फेटा बांधणे म्हणजे खरंच काय म्हणतात चेष्टा नाही आहे. एक जर फेटा बांधायचं म्हणलं तर किती वेळ जातो बघा. त्यांनी एका मिनटात एक फेटा बांधून तयार होत होते. असे त्यांनी जवळजवळ मला वाटते तास 2 तासात एवढ्या 100 बायका त्यांनी कव्हर केल्या होत्या. इथं ताईंनी सुद्धा फेटा बांधला होता बघा. सगळ्यांना त्यांना फेटे बांधताना बघून खरंच असं वाटतं तर जयंती आली की काय, जयंती आल्यासारखी सगळ्यांना फील येत होतं. खूप छान वातावरण झालं होतं. खूप भारी वाटते बघा खरंच. इतकं छान वातावरण ना, एकतर जयंतीच्या म्हणजे पिरियडमध्ये असतं किंवा मग हो जयंतीच्या पिरियडमध्येच इतकं छान वातावरण बघायला भेटतं. कारण तेव्हा खूप छान मस्त सगळेजण काय म्हणतात स्पर्धा वगैरे असतात किंवा मग गाणी वगैरे असतात. खरंच खूप छान वाटत होतं. सगळ्यांचा फेटा बांधायला इथं मी टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप जणांनी जेवढे आमची फॅमिली रिलेटिव्ह होते तेवढं सगळ्यांनी छान मस्त पटका बांधून घेतला होता. पटका आणि फेटा ह्यात फरक आहे का मला तुम्ही सांगा. कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा मला ह्या दोन्हीमध्ये फरक आहे का. काय म्हणतात तिथं वेटिंगमध्ये सुद्धा थांबले होते बघा. भली मोठी लाईन आमच्या पाठीमागे अजून होती. आम्ही गेलो होतो किती 7-7:30 वाजता गेलो होतो आणि नंबर आला आमचा 8:30 वाजता. तोपर्यंत आम्ही लाईनीत उभा होतो. पण काय म्हणतं जेव्हा बोलत चालत आपण जातो तेव्हा वेळ कसा निघून जाते ना तेच कळत नाही. खूप फास्टमध्ये वेळ निघून जाते जेव्हा आपण एकमेकांसंगं बोलत बोलत सगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा. बघू शकता कितीला बसल्या त्याने लगेच एका मिनटात त्याने हा फेटा त्यांचा बांधून झालेला आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. त्यानंतरनं मग आम्ही सगळ्यांनी फेटा वगैरे बांधले आणि आमची छान मस्त रॅली चालली होती. ही रॅली आमची जाणार होती सांगलीतील राम मंदिर चौक आहे. तिथं राम मंदिर चौकाच्या अभिनय मंडळाची जी आपली कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वागत करायचं ठरवलेलं होतं किंवा प्रत्येक मंडळाला आता त्यांनी असा एक स्पॉट ठरवून दिला होता की तिथे तुम्ही तुमच्या म्हणजे बाबासाहेबांचं तुम्ही स्वागत करू शकता. असं सगळ्यांना एक स्पॉट ठरवून दिला होता. तसंच आम्हाला जो दिला होता तो काय म्हणतात राम मंदिर चौक दिला होता. तिथे सगळ्यांना सांगितलेलं की सगळेजण आपण तिथे गोळा व्हायचं. बघू शकता आपण चौकात आलेलो आहोत. तिथं बघू शकता चौकातलं वातावरण खूप गर्दी होती. खूप म्हणजे खूप गर्दी होती. ह्याच्यापेक्षा भयानक गर्दी तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे. इथं सगळेजण असे वेटिंगवर थांबले होते की कधी येणार कधी येणार. खूप वेळ आम्ही वाट बघत होतो. खूप वेळ म्हणजे खूप वेळ. आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा 9 वाजले होते. 9 सव्वा 9 वाजले होते. तर आद्रेशला परत भूक लागली
परत मग घरी आलो, परत भरवलं आणि परत गेलो, असं आमचं रुटीन त्या दिवशी झालं होतं. इथे बघू शकता जयंतीसारखं सगळेजण इतका फुल एन्जॉय करत होते ना, खूप एन्जॉय केला सगळ्यांनी आणि मस्त काय म्हणतात डान्स वगैरे करत होते. सगळ्यांनी भरभरून एन्जॉय केलेला आहे. बघू शकता किती छान वाटतं ना खरंच. आजरेश बघू शकता सगळ्यांनी डान्स केला. मग आम्ही का सुट्टी द्या, आम्ही आजरेशला आमच्या DJ म्हणलं की लगेच नाचायला चालू करतोय. इथे बघू शकता पुढे बघा आता तो कसं नाचेलच. नाचकाम करायला आजरेश एक नंबर झालेला आहे. त्याला DJ म्हणलं आणि काय म्हणतात VIP गाणं झालं की बास, आम्हाला कोणतं गाणं नको असते नाचण्यासाठी. VIP गाणं खूप आवडतं त्याला. त्या गाण्यावर तो इतका नाचतो ना, घरात सुद्धा आम्ही ते गाणं लावलं की त्याला खूप नाच वाटते. या गाण्यावरती लई नाचत असते त्या एकाच गाण्यावरती. इथे बघू शकता आदिराजला नाचण्यासाठी सगळेजण काय म्हणतात त्याला प्रोत्साहित करत होते की नाच नाच नाच, आता आपला दिवस आहे, नाचा, काय नाचायचं आहे नाचा, एन्जॉय करायचं आहे करा, भरपूर नाचा. खरंच की मागच्या वेळेस ना, मी खरं सांगते मिरवणुकीच्या वेळेस ना मी गेलेच नाही मिरवणुकीला. मला खूप जाण्याची इच्छा होती, कारण एखादा दिवस असतो तो खूप आपण मनापासून एन्जॉय करतो, खूप म्हणजे खूप जास्त मनापासून एन्जॉय करतो. मागच्या वेळी मी गेले नव्हते. आदिराज लहान होता, मला वाटतं वर्षाचा पण झाला नव्हता. आदिराज लहान होता आणि काय म्हणतात फटाकड्यांना वगैरे तो घाबरत होता, म्हणजे साऊंड फटाकडा असं जास्त झगपगीत असलेला तो घाबरत होता. मग मागच्या वर्षी मी काही गेलो नाही मिरवणुकीला, आम्ही घरातच होतो. पण यावर्षी नक्की आवर्जून मी जाणार आहे. आदिराज पण सांगितलं लांब आहे तर DJपासून DJजवळ त्याला जास्त घेऊन जाऊ नको, कारण त्याचा काय म्हणतात वाईज जो असतो तो खूप भयानक असतो, त्यामुळे त्यापासून लांब राहायचं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ठीक आहे, पण मी जाणार आहे, कारण मागच्या वेळी मी मिरवणूक मिस केली होती. असा एखादा दिवस जे भेटतो तो आपण खूप जास्त एन्जॉय करतो. ते बघू शकता असाच दिवस आपण जयंतीसुद्धा एन्जॉय करतो, जसं आता इथे सगळ्यांनी केलेलं आहे. तिथे सगळीजण फक्त टक लावून ते एकाच काय म्हणतात ह्याची वाट बघत होते की कधी येणार कधी येणार. सगळ्यांना फक्त त्यांनी आश्वासन देत होते की आता 10 मिनटात येईल, आता 15 मिनटात येईल, आता इथं आले, आता तिथं आले. पण येण्यासाठी इतका बराच वेळ गेला होता. इथे बघू शकता JB व्यायाम मंडळाच्या तर्फे आपण फुलांचा वर्षाव करून त्यांचं खूप छान मस्त स्वागत करणार होतो. तर इथे जवळच आता त्यांची येण्याची वाट बघत होते, कधी येणार कधी येणार. खूप सगळ्यांनी भरभरून एन्जॉय केला. तिथेच DJ वगैरे लावला होता, खूप छान मस्त बाबासाहेबांच्या गाण्यावर सगळेजण छान मस्त थिरकत होते. बघू शकता खूप छान भारी वाटत होतं. इतकं भारी ना, एकतर जयंतीत वाटतं नाहीतर मग दिवाळीत. सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केला. आदिराजला बघा झेंडा फिरवायचा होता, झेंडा त्याच्या हातात दिला होता फिरव म्हणून. आदिराजनं नेक्स्ट इयर काय करणार आहे काय माहीत. नेक्स्ट इयर त्याला अजून जरा जास्त कळेल. यावर्षी जरा कळायला लागलेलं आहे आणि पुढच्या वर्षी त्याला जास्तच कळेल आता थोडंसं. अजून एक तुम्हाला गोष्ट इथं आवर्जून मला सांगावीशी वाटते की जसं तो आदिराजला आम्ही बाबासाहेबांना नमस्कार करायला शिकवलेला आहे, तसंच तो शिवाजी महाराजांना सुद्धा नमस्कार करतो. महाराजांना सुद्धा तो तितक्याच आदराने नमस्कार करतो. आमच्या इथे जवळच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे शिवाजी चौकात. तिथे जर तो गेला ना तर आवर्जून तो आम्हालाही दाखवतो आणि स्वतः पण बघतो आणि तिथे नमस्कार केल्याशिवाय तो घरी येत नाही. तिथे गेले की त्याला पहिला ते महाराजांना नमस्कार करायचा असतो आणि मगच त्याला पुढे जायचं असतं. तो गेला की आवर्जून हात करून सगळ्यांना दाखवते, बघ तिथे बघ ते बघ काय म्हणून त्याला आवर्जून सगळ्यांना दाखवायचं असतं. तिथे एक आहे आणि जवळच आमच्या इथे एक आहे शिवाजी महाराजांचा छान मस्त पुतळा आहे. तर दोन्ही ठिकाणी तो गेला ना की नमस्कार केल्याशिवाय तो घरी येत नाही. खरंच खूप छान, म्हणजे त्याला आम्ही असं सांगितलेलं नाही स्पेसिफिकली की तू इथंच नमस्कार करायचा आणि इथं करायचं नाही, असं मी त्याला अजिबात सांगितलेलं नाही. जसे बाबा आहेत आमच्यासाठी, जसे महाराजसुद्धा आमच्यासाठी तितकेच अनमोल आहेत किंवा तितकेच महत्त्वाचे आहेत असं सांगायचं आहे. त्याच्या बाबतीत आम्ही जातीभेद अजिबात केलेलं नाही, दोन्ही त्याला सेमच आहे म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. किंवा इथून पुढे जर सांगायचं झालं तर आम्ही त्याला हेच सांगणार आहोत, असं न वेगळं न सांगता तर दोन्ही सेमच आहेत असंच आम्ही त्याला सांगणार आहोत. कोणत्याही गोष्टीचं काय म्हणतात शिक्षण देणं किंवा संस्कार करणं हे आपल्या हातात आहे. तो जसं काय म्हणतात देवाला नमस्कार करतो तसं तो गौतम बुद्धांची सुद्धा मूर्ती बघितली की तिथंही नमस्कार करतो तो.
इथून पुढे सुद्धा मी व्हॉइस ओव्हर दिला असता, पण आदिराज बाबूमुळे मला खरंच आता पूर्ण हा 20-25 मिनटाचा व्हिडिओ आहे. पूर्ण व्हॉइस ओव्हर देताना खरंच मला काय म्हणतात कशाचा जरा थोडा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. त्यामुळे मी पूर्ण व्हॉइस ओव्हर दिलेला नाही. ह्याच्या पुढे जे आहे ते म्युझिक सोडते. इथून पुढेचा कार्यक्रम जर तुम्ही बघितला तर खूप छान होता. कारण सगळेजण अशी वेटिंगमध्ये जी सगळ्यांची आतुरता होती, ती आतुरता अक्षरशः संपली होती. सगळ्यांना असं लाईनमध्ये उभा केलं होतं. सगळ्यांच्याकडे छान छान फुलं दिली होती की बाबासाहेब आल्यावरती त्यांच्यावरती तुम्ही छान मस्त फुलांचा वर्षाव करा असं सांगण्यासाठी. पण सगळ्यांची आतुरता आहे ती संपलेली आहे. बघू शकता फायनली बाबा काय जे आहेत, बाबांची जी पुतळा आहे तो आलेला होता आपल्या जवळच. तर इथून पुढे मी व्हॉइस ओव्हर न देता म्युझिक लावते. प्लीज सॉरी. आणि काय समजून घेण्याचा प्रयत्न करा. आदिराज बाबूमुळे मला पूर्ण व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देता येत नाही, त्याबद्दल खरंच क्षमस्व असावी.